सुस्वागत आणि धन्यवाद. ग्रामदेवता गांगेश्वर लिंगेश्वर श्रीदेव कोटेश्वर मुडेश्वराचे आशीर्वाद घेऊन आज या आंतरवाडीमध्ये परब परिवारातर्फे या भवानी मातेचा जागर म्हणजे आज वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने मी स्वतः या ठिकाणी आलो, कारण हे माझं नवसाचं भजन आहे. मी केलेलं नवस त्या आईने ऐकला की मला वेदीतनं मुक्त कर, मी 2 तरी अभंग तुझ्याकडे येऊन म्हणणार, आणि तो नवस फेडायला या ठिकाणी आलोय. पुन्हा एकदा त्या भवानी मातेचे आशीर्वाद घेतोय. इथे जमलेल्या ज्येष्ठ भजनीभाऊ आमचे आदरणीय बाळू परब भाऊ असतील, आमचे काका असतील, आमच्या गावचे उपसरपंच माजी उपसरपंच सन्मान्य चंद्रकांत कदम असतील आणि इतर सगळे मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचं आगमन या माझ्या हरकुळ बुद्रुक गावात झालंय. आणि आज आंतरवाडी परब परिवाराच्या वतीने आणि आमच्या तमाम हरकुळ बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि मान्यवर कलाकार सुधीरजी तांडे, पंढरीनाथ घाटकर आमचे, दाजी मोडी, त्याचप्रमाणे मराळ काका आमचे, म्हणजे असे मान्यवर कलाकार आज या नाट्य मंडळात आहेत. त्यांचे आशीर्वाद घेतोय आणि माझ्या भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या गावामध्ये नावलौकिक कमवले माझे मित्र आणि सन्मान्य भजनीभाऊ सुजित परब भाऊ, जरा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. ते काही कारणानिमित्त एका भजनासाठी बाहेर गेले आहेत, त्यांचेही मनस्वी आभार मानतोय. कैलासवासी MD परब, मधुकर परब, त्याचप्रमाणे कैलासवासी आबा परब यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करून मी माझ्या भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. मगरे सा निरे गरे मगरे पमगरे मगरे सा
ज्याच्या कृपेचा मजलाभ झाला. जन्मांतरीचा गुरुराज आला. माय बापे ऐसा मग बोध केला. विसरू कसा मी गुरु पादुका. कसा मी कसा कुंडलिका हरी ज्ञान दे. श्री पंढरीनाथ गणपती गजानन श्री सत्यनारायण आराधदेवती देवकोटेश्वर परमपूज्य भालचंद्र श्रीलिंगरवनाथ जगद्गुरु दत्तात्रय स्वयंभुरामेश्वर देवमुलेश्वर सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ श्री रामदेश्वर जंगमेश्वर श्री पालकेश्वर श्री महालिंगेश्वर श्री दुर्गाई विठलादेवी पावनादेवी गिरभादेवी आई भवानी आई कुलस्वामिनी हरी हर हर हर. देवी सातेरी छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य प्रमोद हरियाणा आदरणीय भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी परशुराम सुतार कैलासवासी चिंतामणि पांचाल श्रीमान रामदास काशी. हेलो 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 ठीक आहे माझा ठीक आहे. अमरे सा गमरे सा रेम बणी बमरे रेम बणी बमरे गमरे आ घन घन माला नभी दाखल्या पुसळती घन घन माला नभी दाखल्या पुसळती अकिकालवकरी मोरकाणमी उभावली उंच पिसारा
शिव हर हर विरचित शिव हर हर विरचित शिव हर
या ठिकाणी सन्मान्य यशवंत गजानन परब यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आमचे मित्र शरद परब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. बाबा याच्या पुढे कोणी बक्षीस देऊ नका, कारण माझा नवसाचा भजन आहे, म्हणजे मी केलेलं नवसा बस झाले मागा तितक्या आजच्या दिवसात. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, सुंदर ते ध्यान चंद्रभागे रामदास कापले बुवा. सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी, कौसल्या जाणी गीती मंडल
गपा धपा गपा रे गपा गे गपा रे गपाणी देवा देशी धर्मापाई प्राण घेतले शिवरामी सरदारी आम्हाला काय कुणाची गवळणी गोपाळ केळदाती गवळणी गोपाळ सुंदराते ध्यान एका जनार्दनी जणीवणी मणी भरला जणीवणी मणी भरला गमा 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 उभे उभे सुंदर या ठिकाणी आमचे काका संतोष परब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. लाख लाख आभार मानतो याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. त्याप्रमाणे सन्माननीय या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच आमचे मार्गदर्शक राजूभाई पेडणेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय नित्यानंद चिंदरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी मनस्वी आभार मानतोय.
धन्यवाद. छोटे गाणी गजर करणे डायरी घराकडे विचारले. हरकुल गावची पवित्र भूमी पावना जागली. हरकुल गावची पवित्र भूमी पावन आज जागली. आंतळवाडीत भवानी देवी ही अवतरली. आंतळवाडीत भवानी देवी ही अवतरली. आंतळवाडीत भवानी देवी ही अवतरली. हरकुल गावची पवित्र भूमी पावना जागली. हरकुल गावची पवित्र भूमी पावना जागली. आंतळवाडीत भवानी देवी अवतरली. गावत सहा मुसलमानाचा वावर देव देवतांचा. गावत सहा मुसलमानाचा वावर देव देवतांचा. रवनाथ गांधेश्वर लिंगेश्वर विठलाई. रवनाथ गांधेश्वर लिंगेश्वर विठलाईचा वाटा मोठ्या मानाचा. गावची रखवाली करतो दूर डोंगरावरी मुडेश्वर करतो. गावची रखवाली करतो. गावची रखवाली. आंतळवाडीत भवानी पाचवाडीचा मांड भरतो उत्सव कोटेश्वराचा. उदो उदो गावात होतो जन्मेश्वर बालकेश्वराचा. सापेवाडीत पटकी देवी. सापेवाडीत पटकी देवी पार्वती गणती अवतरली. अहो पार्वती गणती अवतरली. यात्रींच्या बाबा दरबार भरतो उरूस केवढा मोठा. हिंदू मुस्लिमांचा गाव जणू हा आनंदा नाही तोटा. एक सगळी देवस्थान गावात बसली, फक्त भवानीचा देवस्थान गावात नाही होता. आले देवाजीच्या मनात येते कोणाचेही चालेना.
या परिवाराने त्यांची कुलस्वामीने आणून या ठिकाणी त्याची स्थापना केली आणि तिचं दर्शन आज समस्त गावाला मिळालंय. हे तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब आहे बघा. बघा लिहून काढलं होतं गजरपंथा सुचापता म्हणतो. ही बुद्धी तीच देता डायरी घराकडे लिहिलं या गणपतीनं बायको बाणवची ओटी भरूची सगळा करायचा. त्याच्यात तो येता काय हो येता काय त्याच्यात आज माझ्या लग्नात वाढदिवस हे सगळं योगायोग गोळा केलं. आणि ह्या सगळा शेवटी बुद्धी जाता तो आहे. फक्त कर्म चांगलं करा, फळ नक्की चांगलं मिळणार, एवढं मात्र नक्की आहे. हिंदू मुस्लिमांचा आनंदा नाही तोटा. आता एक फक्त इच्छा सांगते की आमच्या गावात एक हनुमंताचं मंदिर नाही. हनुमंताचं मंदिर आणि 3 वाडी असे लावले, कुंभारवाडी, डोंगरेवाडी आणि भावटवाडी. त्यांनी विचार करून काहीतरी मधीच बांध असा म्हणजे काम काय घेता येत नाही. तर सगळी देवस्थानं आमच्या ह्याच्यात गावात त्यांनी विचार करून काहीतरी का बांधवता. बरोबर ना? हीच इच्छा बाबा, बाकी काय नाही. जेवढ सगळे असतं जेवण घातलंच ना भरपूर येतले, पण नंतर तेच नावा ठेवतले. भाजीत मीठ कमी या केले इथं काय झाला पैसे पुसता असे होय. एक दोन होय. माझा नाही, माझ्या लोकांनी बराच सांगले चमच्यानं पाणी भरवतं काय खरं नाही. डॉक्टरांना 8 दिवसाची गॅरंटी दिली, पण तिने हानल्यान परत बांधलं. मी काय करू त्याच्यात? म्हटलं घेऊन तर एकदा तो म्हणा सांगते कंटाळ किंवा. आणि सुजित परब भवांचे माझ्यावर उपकार पेडणेकडे तुम्ही गेले भजन करीन की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं. पोहणे बोलवलं एक भंग म्हणा म्हणून सांगितलं आणि म्हटलं तर वरच्या दैवतापर्यंत माझा आवाज गेला. म्हटलं करू शकते भजन म्हणजे ताकद देणारं कोण. शेवटी या परत कुटुंबियांकडनं भजन माझ्या घरापर्यंत गेला. नाही तर माझा आजो कोण भजन करणार होतो. ते माझे बाबा एमडी परब दाजी परत हुतू मास्तरांकडनं शिकले म्हणून त्या भजन माझ्या घरापर्यंत गेला आणि त्याच भजनाने मला परत जिवंत केलं आहे. म्हणून भावाने माझे नवस केले की माका एकतरी अभंग म्हणतो आणि आज वाकुडी अखंड गाथा कुंभारवाडी विषय घालते. कारण मोठा पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे दत्त मंदिर आमचं कुंभारवाडीत आहे. फक्त आता भावटवाडी आणि तरवाडी आपला डोंगरेवाडी यांनी मधीच काहीतरी त्या भाडाकडे वगैरे बाजूचा कणकवलीत येतात. हे नको अरे लय जाऊ त्याला. या ठिकाणी आमचे घोडे काका त्याचप्रमाणे राजूभाई पेंडेकर आणि नित्यानंद चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र प्रशांत उर्फ अभो अपराध यांच्याकडनं आमच्यासाठी 500 रुपये असा तर रोजच जाऊ काय काहीतरी आणि आमचे सन्मान्य रुपेश परब यांच्यासाठी 200 रुपयांचा लाखमोलाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
मोठी छान म्हणायची. भवानी आई अंबाबाई परशुराम पांचाळ भवानी सर्वबद्ध केलेले या ठिकाणी आमचे मार्गदर्शक या गावचे माजी उपसरपंच आदरणीय चंद्रकांत परब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भवानी आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला ग, भवानी आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला ग, उदो 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 आई तू गोंधळाई ग, उदो 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 आई तू गोंधळाई ग, भवानी आई पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय रंगदेव दे माते तुझा आई भवानी, संत तुकोबा गायांचा गोंधळ आहे. कैलासाची गुरुमाऊली परशुराम बुवा पांचाळांनी स्वरबद्ध केला की आम्ही गोंधळी, गोंधळ कसा असावा याचा महिमा या अभंगामधून सांगितलाय बा. सारे मध मधनी र निध सानी र मगरे मगरे सा शालक वराळी राग मधनी र सानी रे गरे सानी र मगरे मगरे सा
आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोविंद गोपाळा आम्ही गोंधळी गोविंद